एक पीस नेले ते त्यांना म्हटलं घेऊया 21 च्या बिल केलेले आहेत. बटाटा भाजी केलेली आहे आणि वरण केलेली आहे. नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हो, कुठली काढूया? आजच्या इथे दुर्वाचा स्टॉक भेटेल. एक पीस नेले ते मी दुर्वा वगैरे काढून झालेले आहेत. बघा, भरपूर दुर्वा आहेत आमच्या इथे. तर माझा मुलगा पण मला मदत करत होता दुर्वा काढायला. तर आम्ही ते सर्व खूप साऱ्या दुर्वा काढून घेतल्या आणि आता घरी जाऊन मोदक वगैरे जेवण बनवायचं आहे मला प्रसादाचं बाप्पाच्या. आणि मी रेसिपी पण तुम्हाला दाखवणार आहे मुगाच्या डाळीची भजी. तर मुगाची आणि चण्याची डाळ मिक्स करून मी भजी दाखवणार आहे तुम्हाला. तर इथे बघा, मस्त अशा मी दुर्वा वगैरे काढून घेतल्या. आता बघा, मी ते डाळीची आता भजी करणार आहे. त्यासाठी मी ते लसूण, 2 तुकडे आलं आणि हिरवी मिरची असं घेऊन मिक्सरला मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. थोडी डाळ पण लागायला पाहिजे आपल्याला. तर बघा, आणि कोथिंबीर घालून मस्त असं मिश्रण करून घेणार मी आता, मीठ वगैरे घालून. तर आपण असं आणि थोडीशी हळद घालायची. तर मस्त असं मी आता फेटून घेणार आहे ते मिश्रण. त्यानंतर 5-10 मिनटासाठी मी ठेवलेलं आहे. इकडे मी मोदक पण ठेवलेले आहेत उकडत. तर इथे मी भजी करायला घेते आहे. छान होतात मुगाच्या डाळीची भजी, मुलांना खूप आवडतात, लहान मुलांना. तर इकडे माझे मोदक पण उकडलेले आहेत. मस्त असे छान असे मोदक उकडून आलेले आहेत. आता प्रसाद मी दाखवणार आहे देवाला. तर भजीसुद्धा होत आलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी माझी नक्की सांगा. तर आता मी प्रसाद दाखवते बाप्पाला. त्यासाठी मी इथे बटाट्याची भाजी केलेली आहे. इकडे वरण आहे, वरण केलेलं आहे आणि भात, गरम गरम मस्त असा वाफवता भात. त्याबरोबर भजी देखील आहेत.
कशी झाली आहेत भजी नक्की सांगा कमेंट्स करून. त्यानंतर आता मी प्रसाद दाखवून घेते बाप्पाला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.